तर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी होणार असल्याची माहिती मिळते। शिवसेनेच्या वतीने श्रीकांत शिंदे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। शिवसेनेच्या वाट्याला आणखी एक केंद्रीय राज्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात संधी मिळणार नसल्याची सुद्धा माहिती मिळते। राष्ट्रवादी काँग्रेसला एक मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा होती, पण आता तेही मिळणार नसल्यानं पक्षात नाराजी असल्याची माहिती आहे। कोणाला मंत्रिपद मिळणार आहे हे कोणालाच काही सांगता येणार नाही। वेगळ्या प्रकारच्या चर्चा आहेत, या वेगळ्या प्रकारच्या चर्चा ह्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। पण अजून एक चर्चा अशी आहे की महाराष्ट्रामध्ये असणारा सत्तेतला एक खूप मोठा नेता हा कदाचित केंद्रामध्ये फायनान्स मिनिस्टर सुद्धा होऊ शकतो, आणि इथे असणारा छोट्या मंत्रिपद असणारा एक नेता त्याला एक महत्वाचं पद सुद्धा तिथं मिळू शकतं, ही सुद्धा चर्चा आहे। आणि त्याच्यातच या 6 खासदार जे आहेत, जे फुटून गेलेले आहेत, त्यांच्यापैकी एक देण्यापेक्षा कदाचित श्रीकांत शिंदेची सुद्धा वर्णी तिथं मंत्रिपदाची लागू शकते। नाही, मला आज काही सांगतात तो सगळा विषय सगळा वरच्या लेवलचा आहे। इथे कोणाला खाली विचारलं जात नाही। मुख्यमंत्री महोदयांना विचारलं जाईल, अध्यक्ष आमचे त्यांना विचारलं जाईल, पण हा सगळा विषय सगळा केंद्रीय जी समिती आहेत आमची त्यांचा हा विषय आहे, त्यामुळे ते त्यात लक्ष घालतात। आम्हाला कुठली माहिती नसते।